ठरलं तर मग मालिकेच्या 3 ऑगस्टच्या भागामध्ये सायलीने आता प्रतिमाला खोलीमध्ये आणलेलं असतं। तेव्हा सायली इकडे तिकडे पाहते तर तिथे आता काही वस्तू खालती पडलेल्या असतात। त्यानंतर सायली प्रतिमाला बेडवरती बसवते आणि तिला पाणी वगैरे द्यायचं आहे की नाही ते विचारते। तेव्हा आता प्रतिमा तिथेही नकार देते। तर त्यानंतर सायली ज्या काही वस्तू खालती पडलेल्या असतात ते सगळं काही परत आहे त्या ठिकाणी उचलून ठेवतेही आणि त्यानंतर प्रतिमाच्या शेजारी येऊन तिला समजावते, तिला शांत करते। सायली प्रतिमाला सांगते की अपघात व्हायच्या आधी तुम्हाला ना खूप साऱ्या माणसांची सवय होती प्रतिमा, त्या सतत या घरात माणसांची वर्दळ असायची, घर नेहमी भरलेलं असायचं, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये तुम्हाला माणसांची सवयच राहिलेली नाहीये ही गोष्ट लक्षात येते आहे माझ्या। प्रतिमा, त्या या घरातल्या माणसांचा तुम्हाला त्रास होणार नाहीये, त्यामुळे या घरातल्या माणसांची तुम्ही भीती बाळगू नका असं सायली प्रतिमाला सल्लाही देते। सायली प्रतिमाला सांगते की बरं मी बाहेर जाते आहे, आता तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही स्वतःच बाहेर या। तुम्ही जर स्वतः बाहेर यायला लागलात तर तुम्हाला हळूहळू या घराची, इथल्या माणसांची सवय लागेल प्रतिमा त्या, असं सांगून सायली आता बाहेर जाते। सायली आल्या आहे म्हटल्यानंतर सगळे जण आता सायलीकडे बघतात। सायली आल्यानंतर कल्पना आता इशाऱ्याने तिला सगळं काही ठीक आहे का असं विचारतेही। तेव्हा सायली सांगते। तर त्यानंतर अर्जुन देखील प्रतिमा बरी आहे का असं सायलीला विचारतो। तर तिथे आता रविराज सायलीची माफी मागतात। ते सांगतात की सॉरी सायली, मी तुझं ऐकायला हवं होतं। ज्यावेळी मी प्रतिमाला आमचे फोटोज दाखवायला गेलो होतो ना, तेव्हा ती माझ्यासोबत असं वागत होती जणू काही मी तिचा शत्रू आहे आणि तिच्यावरती हल्ला करणार आहे। रविराजांना आता त्या सगळ्यासाठी अपराधी वाटत असतं। तेव्हा आता अश्विन समजावतो, तो सांगतो की रविराज काका प्लीज तू स्वतःला त्रास नको करून घेऊ, प्रतिमा त्याची अवस्था काय आहे हे आपल्याला माहिती आहे ना। सायली सुद्धा आता रविराजांना समजावते। सायली सांगते, सर या सगळ्यांमध्ये तुम्ही दोषी नाही आहेत, त्यांना ही घर, हे माणसं, हे सगळं काही सवयीचं नाही आहे आणि कदाचित इतक्या वर्षात त्यांना माणसाचा संवासही लागलेला नाही आहे आणि कदाचित आता त्यांच्यासोबत त्यांची माणसं नको आहेत असं त्यांना वाटतं आहे। इतक्यात तिथे आता अस्मिता सायलीला टोमणे मारण्याची एकही संधी सोडत नसते। ती म्हणते की तू सोडून, तू आता प्रतिमा त्यावरती काय जादू केली आहे काय माहिती। सुमन आता सायलीला सांगते, तुझ्या मनातली माया प्रतिमा वहिनींना कळते आहे, मग भाऊजींच्या मनातलं प्रेम त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाहीये हे देवच जाणे। आणि प्रतिमा वहिनी तर तन्वीला झिडकारतायत, तिच्याशी धड वागत बोलत सुद्धा नाहीयेत। सुमनच्या त्या प्रश्नावरती आता सायली सांगते की आपण प्रतिमा त्याच्या कलाने घ्यायला हवं असंच मला वाटतं। तेव्हा प्रिया लगेचच सायलीला टोमणे मारायला लागते। ती म्हणते की तुला ना तसंच वाटत राहणार, परंतु मला माझ्या आईचं प्रेम सहवास मिळत नाहीये, त्यासाठी मला किती वाईट वाटतं आहे हे तू नाही समजून घेऊ शकत। प्रिया तर तिथे आता सायलीला दोषी समजून तिलाच खूप काही सुनवत असते। इतक्यात आता रविराज प्रियाला सांगतात, हे बघ तन्वी, हे दुःख आपल्याला थोडे दिवस आणखी सहन करावं लागणार आहे। सायली म्हणते आहे ते बरोबर आहे। रविराज आता सायलीला शब्द देतात की ते प्रतिमाला त्रास होईल असं काहीच नाही वागणार आणि ते प्रियालाही तसं सांगतात। रविराज आता स्वतःची मुलगी तन्वी तिच्या बाजूने बोलण्याऐवजी ते सायलीच्या बाजूने कसे बोलत आहेत हे प्रियाला तिथे समजतच नसतं। प्रियाला ना तिथे त्या प्रसंगाचं काहीच गांभीर्य वाटत नसतं। इकडे महिपत आता एका लहान मुलासोबत खेळत असतो। इतक्यात तिथे साक्षी येते आणि साक्षीला त्या मुलाला पाहून जरासा धक्काच बसतो। साक्षी बाहेर आल्यानंतर तिथे महिपतला विचारते की बापरे अण्णा, किती दुर्मिळ दृश्य आहे, तुम्ही एका लहान मुलासोबत खेळताय, कोण आहे कोण हा मुलगा। त्यावरती आता महिपत उत्तर देतो की विमा, तुम्ही काय ते पॉलिसी वगैरे म्हणता की ते। तेव्हा आता साक्षी म्हणते की इन्शुरन्स। त्यावरती महिपत म्हणतो की हां, परंतु साक्षीला तिथे काहीच कळलेलं नसतं, तसं ती विचारतेही। तेव्हा आता महिपत सांगतो की कळेल, काय चाललं आहे ते थोड्या वेळानेच कळेल। इतक्यात आता डोरबेल वाजते। तेव्हा महिपत त्या छोट्याशा मुलाला चॉकलेट देतो आणि त्याला सांगतो की मी बोलावल्याशिवाय अजिबात बाहेर यायचं नाही आणि त्याला तो लपवतोही। महिपतचं नक्की काय चाललेलं असतं ते तिचे साक्षीला सुद्धा समजलेलं नसतं। इतक्यात आता फायनान्सर आलेला असतो आणि तो महिपतकडे आता त्याच्या पैशांची मागणी करतो। तर इकडे आता सुभेदार सगळेजण मिळून प्रतिमाचा विचार करत असताना अचानक तिथे नागराज हा दागिन्यांची बॅग घेऊन आलेला असतो। नागराज तिथे आता रविराजांना सांगतो की आनंदाची बातमी आहे, आपल्या प्रतिमा वहिनीचा पायगुण फळला असं म्हणतो। तर तिथे आता रविराज विचारतात की नक्की काय झालं आहे। तर त्यानंतर आता नागराज खुश खबर देतो की प्रतिमा वहिनींचे चोरीला गेलेले दागिने सापडले आहेत।
तेव्हा आता सुभेदार सुद्धा सगळेच जण खूप खुश असतात. खरं तर हे सगळे काही नागराजचंच प्लॅनिंग असतं. नागराजने ते दागिने आता चोरलेले असतात आणि पुन्हा आता महिपतच्यातून चोरून ते परत रविराजांना तो द्यायला आलेला असतो. तर नागराजने आता या सगळ्या ट्रॅपमध्ये सुमनला अडकवलेलं असतं. तो तिथे आता रविराजांना सांगतो की MK ज्वेलर्स आहेत ना, त्यांच्याकडे आपले हे दागिने पॉलिशिंगला दिले होते. सकाळीच त्यांचा माणूस हे दागिने घेऊन आला. मी त्यांना विचारलं तर मग माझ्या लक्षात आलं की सुमनने ते दागिने किंवा पॉलिशिंगला दिले होते. तेव्हा सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. तर सुमनसाठी हा खूप मोठा धक्का असतो. चोरी खरं तर नागराजने केलेली असते, परंतु अडकले मात्र सुमन असते. सुमनच्या विसरभोळेपणाचा नागराजने फायदा उचललेला असतो. तर त्यानंतर तो रविराजांना सांगतो की मी हे दागिने तुला दाखवण्यासाठी घेऊन आलो आणि त्यानंतर पोलिसांना आता फोन करून सांगितलं की दागिने सापडले आहेत, तुम्ही केस क्लोज करून टाका. तिथे आता नागराज असा का सुमन सोबत वागतो आहे हे सुमनला कळलेलंच नसतं, कारण नागराजच चोर आहे हे सुमनने पाहिलेलं असतं. प्रिया तिथे आता नागराजला म्हणते की म्हणजे सुमन काकीने आता MK ज्वेलर्सकडे ते दागिने पॉलिशिंगला दिले आणि विसरूनही गेले. तेव्हा आता नागराज सांगते की हो. तर प्रताप विचारतो की अरे परंतु हे कसं शक्य आहे. त्यावरती तिथे नागराज म्हणतो की अरे प्रताप, तुला सुमन माहीत नाही आहे का किती वेंदळे आहे ते, किती गोष्टी विसरते. सुमन तिथे आता सांगण्याचा प्रयत्न करत असते, परंतु मुद्दाम नागराज मध्ये बोलून आता तिला गप्प बसवतो. पूर्णाची आता तिथे नागराज विचारते की म्हणजे दागिने चोरीला गेलेच नव्हते. तेव्हा आता नागराज सांगतो की तेच तर सांगतो आहे. सुमन, तुला आठवतंय का, तुझं ते दागिने पोलिसिंगला देऊन आली होती आणि तिथेच विसरूनही आली. नागराज आता डोळ्यांच्या रोखेत सुमनला घाबरवत असतो. नागराज जे काही बोलत आहेत तेच तिला मान्य करायला सांगत असतो. नागराज आता जबरदस्ती करतो आहे म्हटल्यानंतर सुमन स्वतःच मान्य करते की हो, ते दागिने मी स्वतःच पॉलिशिंगला दिले होते आणि विसरूनही गेले. इकडे महिपत आता त्याच्या फायनान्सरशी बोलत असतो. तो फायनान्सर महिपतचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो. तर तो सांगतो की मला काही माहिती नाही आहे महिपत, मला माझे 22 कोटी हवे आहेत. त्यावरती आता महिपत सांगतो की 22 कोटीपेक्षाही ना एक अनमोल गोष्ट आहे माझ्याकडे, ती मी तुम्हाला देऊ शकतो. त्यावरती आता तो फायनान्सर सांगतो की मला त्या फालतू गोष्टीमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे, माझे पैसे टाक आधी. तेव्हा आता महिपत म्हणतो की अरे, इतक्या अनमोल गोष्टीला तुम्ही फालतू कसं काय म्हणू शकता, अरे ती गोष्ट बघा तर आधी. त्यानंतर आता महिपत त्या छोट्याशा मुलाला समोर घेऊन येतो. तेव्हा आता तो फायनान्सर विचारतो की हा इथे कसं काय. तर महिपत त्यानंतर आता त्याला बसवतो त्या छोट्या मुलाला आणि फायनान्सरला सांगतो की कसं आहे ना शेठ, पैसे कमावण्याच्या नादामध्ये हा आता घरी गेला आहे की नाही याच्याकडे सुद्धा तुमचं लक्ष नाही आहे. त्यावरती आता तो फायनान्सर महिपतला धमकी देतो. तो सांगतो की जर माझ्या नातवाला काही केलं ना तर बघ मग. त्यावरती आता महिपत सांगतो की काय साहेब, असला विचार माझ्या मनात पण नाही येणार, पण हे या हातांचं काय करू, ते खूप शिवशिवत आहेत. नळं दिसलं ना की ते लगेचच आवळायला जातात आणि त्यात हे बारकं नळं दिसलं तर लगेच आवळता येतं, हो की नाही. महिपत आता त्या फायनान्सरला घाबरवत असतो. 22 कोटी आता त्याला तिथे द्यायचे नसतात आणि म्हणून त्याने त्याच्या नातवाला किडनॅप केलेलं असतं. महिपतची नक्की काय स्ट्रॅटेजी आहे हे साक्षीच्या आत्ता लक्षात आलेलं असतं. तर तिकडे आता सुमनला घरातल्या सगळ्यांनी समजून घेतलेलं असतं. रविराज आता सुमनला सांगतात की अगं ठीक आहे सुमन, असं होतं कधी कधी. तेव्हा आता पुन्हाची सांगते की सुमन, इथून पुढे जरा लक्ष देत जा सगळीकडे. अर्जुन तिथे आता विचार करतो की सगळेजण किती खुश आहेत. सिनियरला तर इतक्या वर्षांनी पहिल्यांदा इतकं हसताना बघतोय मी. आता हा टॉपिक कसा काढू की जी डेड बॉडी मिळाली होती त्याची इन्व्हेस्टिगेशन आपल्याला करायला हवं आहे. इतक्यात तिथे आता सुमन रविराजांना म्हणते की भाऊजी, आपण आता निघायला हवं ना. तेव्हा आता नागराज म्हणतो की तुम्ही आत्ता निघता, मला वाटलं की तुम्ही राहणार आहात म्हणून तर एवढी मोठी बॅग घेऊन आलो आणि तुमचे कपडे सुद्धा. तिथे आता सुमन रविराजांना सांगते की आपण प्रतिमा वहिनींनाही घेऊन जायला हवं आहे ना. तर तिथे कल्पना विचारते की इतक्यातच. तेव्हा आता सुमन सांगते की हो, त्यांच्या घरी परत घेऊन गेलं तर त्यांना तिथे बरं वाटेल ना. तेव्हा आता पुन्हाची सुमनला सांगते की अगं, हे घर सुमनचं नाही आहे का, इथे तर ती लहानाची मोठी झाली आहे. अगं उलट या घरात प्रतिमाच्या लहानपणापासूनच्या आठवणी आहेत. तर प्रताप आता सुमनला समजावतो. तो सांगतो की आणि मुळात आता प्रतिमा फक्त आणि फक्त सायलीच ऐकते आहे आणि तुम्ही जरी तिला घरी परत घेऊन गेलात आणि तिथे ते हायपर झाली तर तुम्ही तिथे काय करणार आहात. सायली तिथे आता रविराज सरांना रिक्वेस्ट करते की प्रतिमाला तिथेच राहू द्या म्हणून. तेव्हा आता रविराज सांगतात की हो, मगाशी जे काही घडलं आहे ते पाहता
प्रताप म्हणतोय तेही बरोबर वाटतं आहे मला. सायली, प्रतिमाला तुझ्या सोबतीची गरज आहे. मी इथेच ठेवतो प्रतिमाला, असं रविराज सांगतात. पुन्हा आता तिथे रविराजाने एक सल्ला देते. ती सांगते की अरे मग तुम्ही दोघे इथे राहा ना, म्हणजे रविराज, तुम्ही आणि तन्वी, तुम्हाला तुमची हळूहळू प्रतिमाला सवय होऊन जाईल ना, ओळखही वाढेल. त्यावर आता रविराज सांगतात की ठीक आहे पूर्णाची. तर ते प्रियाला विचारतात की तन्वी तुला चालेल ना. तेव्हा आता नाटके प्रिया तिथे लगेचच नाटकं चालू करते आणि सांगते की हो बाबा, मला आवडेल ना, आईसाठी काहीही. उलट ना, या घरात राहून मी आईची मेमरी परत आणण्यासाठी काहीही करेन. खरं तर प्रिया खूप खुश असते, कारण तिला अर्जुनसोबत राहायला मिळणार असतं. तेव्हा आता प्रिया मनामध्ये विचार करते की मी आता सायलीच्या नाकावर टिच्चून अर्जुनच्या पुढे पुढे करणार. तेव्हा आता अर्जुन घाबरलेला असतो. अर्जुन विचार करतो की मेलो, आता तन्वी इथे राहते म्हटल्यानंतर ती सतत माझ्या पुढे पुढे करेल आणि मिसेस सायली हर्ट होतील. अर्जुन सुभेदार, आता तुमचं काही खरं नाही, असा विचार करून अर्जुन घाबरलेला असतो. तेव्हा आता पुन्हा जी रविराजांना विचारते की तुम्ही राहायला तयार आहात ना. तेव्हा रविराज सांगतात की हो, आणि असेही नागराज आमचे कपडे घेऊन आलेलाच आहे ना. इतक्यात आता सुमन सांगते की चला, मला निघायला हवं, मी जाते हा. तेव्हा आता कल्पना विचारते की अगं इतक्यातच. तेव्हा आता सुमन सांगते की हे घरी एकटेच आहेत ना, तेव्हा ह्यांच्या जीवनाचं मला बघावं लागेल ना. आणि प्रतिमा वहिनीचं काय, त्यांची काळजी घेण्यासाठी सायली आहेच की, आणि मला पूर्ण खात्री आहे की त्यांचा सांभाळ सायली खूप छान करेल, आणि मी येऊन जाऊन असेल ना इथे. तर त्यानंतर सुमन नागराजला सांगते की चला निघूयात. तर त्यानंतर सायली तिथे आता सर्वांना सांगते की मी नाश्ता वाढायला घेते. तर सायली किचनमध्ये गेल्यानंतर अर्जुन आता सायलीची हेल्प करण्याचा खोटा बहाणा करून सायलीकडे जातो आणि त्यानंतर सायलीला रात्री काय घडलं होतं ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्या सगळ्यांसाठी आता अर्जुनला खूप गिल्टी वाटत असतं. तेव्हा आता अर्जुन सांगण्याचा प्रयत्न करतो आणि सगळेजण आता अर्जुनकडे पाहत राहतात. तर अर्जुनचं नक्की काय चाललंय हे कोणालाच कळत नसतं. सायली तिथे आता कल्पनाला सांगते की आई, मी प्रतिमा आत्यांसाठी नाश्ता घेऊन जाते. आणि सायली आता तिथे प्रतिमाच्या रूममध्ये निघूनही जाते. तेव्हा अर्जुनला आता सायलीला एकट्यात गाठून सगळं काही खरं सांगायचं असतं. जरी सायली चिडली, रागावली, तरी सुद्धा अर्जुन ते सहन करायला तयारही असतो, परंतु सायलीपासून त्याला काहीच लपवायचं नसतं. इकडे महिपतच्या घरामध्ये आता तो फायनान्सर महिपतला जाब विचारतो. तो सांगतो की धमकी देतोयस का तू मला. तेव्हा महिपत सांगतो की नाही नाही साहेब, धमकी नाही देत आहे. समजा तुमचा मुलगा आता शाळेतून घरी परत यायला लागला आणि अचानक मध्येच त्या एखाद्या ट्रकने त्याला उडवलं तर, आणि त्यानंतर जरी तो वाचला तर तो स्विमिंग पूलमध्ये जर खेळायलेला असला तर गुडघ्यावर पाण्यात अचानक बुडून मेला तर. तिथे महिपत आता जर तरच्या गोष्टी काढून त्या फायनान्सरला गुंडाळत असतो, घाबरवत असतो. महिपत तिथे आता फायनान्सरला सांगतो की काय आहे ना, मी पडलो गरीब माणूस, त्यामुळे तुमचे पैसे मी बुडवणार नाही, माझ्यावरती विश्वास ठेवा. काय झालं आहे माहिती आहे का, ज्या आश्रमाच्या तिथे आमचं बांधकाम चालू होणार होतं ना, त्याच्यावरती स्टे आला आहे, त्यामुळे आमचे हात दगडाखाली अडकले आहेत, म्हणून तुम्ही आता आमच्या डोक्यावर बसू नका. तेव्हा आता महिपत त्यांना सांगतो की कळतंय ना, थोडी कळ सोसा, नाहीतर याला जास्त कळ सोसावी लागेल. असं म्हणून आता महिपतने त्याचा हात त्या मुलाच्या गळ्याभोवती घेतलेला असतो. तेव्हा आता तो फायनान्सर घाबरतो आणि तो पटकन आपल्या त्या नातवाला उचलून घेतो. तर तिथे आता महिपत सांगतो की माझ्यातर्फे ना याला अजून एक मोठं चॉकलेट द्या. आता समजतंय ना की तुम्हाला 22 कोटी आत्ताच्या आत्ता पाहिजेत की त्यासाठी थोडा टाईम लागेल. तेव्हा आता महिपत त्या फायनान्सरला शब्द देतो. तो सांगतो की 113% हा महिपत तुमचे पैसे परत देणार, परंतु तोपर्यंत माझ्या डोक्यावर बसू नका. तर त्यानंतर तो त्या बाळाला सांगतो की नंतर परत या. तेव्हा आता तो फायनान्सर सांगतो की काही गरज नाही आहे, आणि तो त्याच्या नातवाला घेऊन तेथून निघूनही जातो. तेव्हा आता साक्षी महिपतचं कौतुकच करते. ती सांगते की खरं तर अण्णा ना, तुमच्या या सगळ्या गोष्टी मला पटत नाही, परंतु तुमचं कौतुक केल्याशिवाय सुद्धा राहवत नाही. तर त्यानंतर आता महिपत साक्षीवरती चिडतो आणि तिला सांगतो की कौतुक पुरे, आता त्या आश्रमशाळेवरती आलेला स्टे कसा उठणार आहे आणि ते 22 कोटी कसे जमवायचे आहे याचा विचार करा जरा. तर इकडे अर्जुनला आता सायलीपासून जे लपवलेले सत्य आहे ते सांगायचं असतं, आणि त्यामुळे अर्जुन सायलीच्या मागे मागेच फिरत असतो, परंतु सायली कामाच्या गडबडमध्ये अर्जुनकडे लक्षात देत नाही. तर त्यानंतर सायली आता अर्जुनच्या हाती कॉफीच टेकते. तेव्हा आता अर्जुन सांगते की मी कधी कॉफी मागितली तुम्हाला, प्लीज माझं ऐकून तरी घ्या. इतक्यात आता तिथे प्रिया आलेली असते. तेव्हा अर्जुन प्रियाकडे पाहून हसत असतो. तर अर्जुन आता विचार करतो की ओ नो, आता जर तन्वीसमोर मी मिसेस सायलीसोबत चांगला वागलो
तर तन्वीला डाऊट येईल की मी तिच्यासोबत नाटक करतो आहे म्हणून. आता काय करू असा अर्जुनला प्रश्न पडलेला असतो. अर्जुन पेचात पडतो. इतक्यात आता सायलीचं लक्ष जातं. तेव्हा अर्जुन प्रियाकडे पाहून आणि प्रिया अर्जुनकडे पाहून हसत असतात. तेव्हा आता सायली खूप चिडते. मुद्दाम आता सायली अर्जुनला विचारते की काय बोलायचं होतं तुम्हाला. अर्जुन सायलीवरती ओरडतो. तो सांगतो की काही बोलायचं नाही आहे मला. सायली परत चिडते आणि विचार करते की म्हणजे आता यांचं प्रियानुसार सगळं काही बदलणार आहे का. आता या प्रेमाच्या नाटकाच्या नावाखाली मी काही खपवून नाही घेणार यांचं. तर त्यानंतर आता सायली अर्जुनला सांगते की मनोमन सांगते की मीच आता तुमच्याशी अजिबात बोलणारच नाही. तर हा भाग आता इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की प्रियाने खास अर्जुनसाठी आता कॉफी बनवलेली असते आणि अर्जुन प्रियाच्या कॉफीचं खूप कौतुकही करतो. तेव्हा आता सायलीचा खूप जळफळाट होत असतो. तर त्यानंतर आता अर्जुनला वटणीवरती आणण्यासाठी सायली प्लॅन करते. तर अर्जुनला आता भूक लागलेली असते. तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की बायको अगं मला भूक लागली आहे, जेवायला दे पटकन. इतक्यात सायली आता कॉफीचं मग समोर टेकते आणि सांगते की ही घ्या तुमची फेवरेट कॉफी. अर्जुनला काहीच कळत नाही. तर त्यानंतर रूममध्ये जेव्हा अर्जुन आता केस स्टडी करत असतो तेव्हाही अर्जुन आता सायलीला सांगतो की बायको मला पाणी हवं आहे. इतक्यात आता सायली परत कॉफीचा मग समोर ठेवते आणि सांगते की ही घ्या तुमची फेवरेट कॉफी, तुम्हाला खूप प्रिय आहे ना. तेव्हाही अर्जुनला काहीच समजत नाही. तर त्यानंतर सायली जेव्हा झोपलेली असते तेव्हा अर्जुनला काहीतरी विचारायचं असतं. अर्जुन आता मिसेस सायली अशी हाक मारतो. इतक्यात सायली उठते आणि कॉफीचा मग पुन्हा हातामध्ये टेकते आणि अर्जुनला सांगते की ही घ्या तुमची फेवरेट कॉफी, आवडते ना तुम्हाला. आणि सायली रागानेच तिथे झोपी जाते. अर्जुनला कळतच नसतं की सायली एवढी चिडचिड का करते आहे आणि अशी का वागते आहे. सायलीच्या असं वागण्याचं खरं कारण जेव्हा आता अर्जुनला कळणार आहे तेव्हा आता अर्जुन पुढे नक्की काय पाऊल उचलणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. तर हा भाग आता तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. ठरलं तर मग या मालिकेचे डेली एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला